हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी तुमचं आमच्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आता सकाळी माझ्यासोबत आहे स्वरू, कारण आज खूप स्पेशल डे आहे. आज आहे आमच्या प्रिन्सेसचा बर्थडे. हॅपी बर्थडे. आणि आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे आमच्यासाठी, कारण याच्यामुळे मी पहिल्यांदा आई झाले होते आणि खूप छान फिलिंग आहे ती. मला वाटतं सगळ्यांसाठी हा दिवस खूप जास्त स्पेशल असत असेल. तर आता ती निघाली आहे स्कूलला आणि तिने छान छान ड्रेस घातलाय बघा. तर रोज मस्त स्कूलला 2-2 पोण्या वगैरे पाडून जावं लागतं. आणि आज बघा छान छान रेडी झाली आहे. आणि असं पहिल्यांदा होतं आहे आज का ती तिच्या बड्डेला स्कूलला जाते, कारण आत्तापर्यंत ती जेव्हापासून स्कूलला जायला लागली तेव्हापासून काही ना काही म्हणजे सुट्टी वगैरे असायचं. तर आज असं पहिल्यांदा होतं की ती स्कूलला जाते, त्याच्यामुळे ती जास्त एक्सायटेड आहे. खूप सारे चॉकलेट्स घेतले फ्रेंड्सला वाटायला. आणि आजच्या दिवसामध्ये अजून काय काय घडतं आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर व्हिडिओला कनेक्ट राहा शेवटपर्यंत. आणि संध्याकाळी छोटंसं सेलिब्रेशनसुद्धा आहे, तिच्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवून करणार आहे. आणि अजून सोबत घरामध्ये पप्पा पण आहे. तर खूप छान वातावरण आहे अगदी. तर बघूया आता दिवसभरात काय काय होतं आहे आणि स्वराचा बर्थडे कसा होतो आहे, आजचा दिवस कसा जातो आहे. आर यू एक्सायटेड? चला तर मग आता मी तिला स्कूलला सोडते. त्याच्यानंतर काय काय होतं दिवसभरामध्ये ते तुमच्यासोबत शेअर करते. चला भेटूया थोड्या वेळाने. आत्ता सुरू आहे आमची सकाळची बाप्पाची आरती. तर सकाळची बाप्पाची आरती नेहमी मनस्वीच करायची. तर तिला खूप आवडायचं आणि त्याच्यासाठी ती नेहमी लवकर उठून आवरून घ्यायची. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही हे स्नॅक्सचे कंटेनर पॅक केले, म्हणजे मुलांना बड्डेला द्यायसाठी. त्यानंतर दुपारी छोटंसं असं आम्हाला डेकोरेशन करायचं होतं, ते आवरून घेतलं. तर खूप जास्त मोठं करायचं नव्हतं, छोटंसं सिम्पल करायचं होतं, कारण दुसऱ्या बाजूला गणपतीचं पण खूप सारं डेकोरेशन होतं. तर एवढं काही सोफा वगैरे सरकवायला अशी जागा नव्हती प्रॉपर. केलाय असं स्लॅब आणलाय मी डार्क चॉकलेटचा, आणि त्याला असं खिसून याच्याने खिसूनच चॉकलेट मोदक बनतो. ते पटकन मेल्ट होतं. याला मेल्ट पण करायचं आहे का? म्हणजे टेस्टी आहे यार, खूप छान स्मेल आहे. स्वराच्या बर्थडेसाठी स्पेशल चॉकलेट मोदक पाहिजे. आज सगळी फरमाईश सुरू आहे ना? हो, मी सगळ्यांना विशेष मागते नाही, देतात ते तुला सगळे. हो, तुला स्पेशल हे पाहिजे आज, तिला टिफिन मध्ये जे तेच पाहिजे होतं. मला हे पाहिजे, ते पाहिजे. आणि गिफ्ट पण आहे ना? गिफ्ट आज नाही मिळणार आहे, पप्पांना वेळ नाही आहे ना. ओके, सुट्टीच्या दिवशी मिळेल, सॅटर्डेला. आणि त्याला यायला मिळणार आहे. हो, सरप्राईज आहे ते, तुम्हाला तेव्हाच बघायला भेटेल. चॉकलेट मी किसून घेतलंय सगळं, हे बघा. आणि याला मेल्ट करायला, हे बघा चॉकलेट मेल्ट केली. इथे खाली पाणी ठेवलंय गरम करायला, आणि त्याला वाफेवरती ही चॉकलेट मेल्ट करते. थोडीशी झालेली आणि मी हा जो मोल्ड घेतला होता, याला आधी ते मेल्ट केलेलं चॉकलेट थोडंसं सगळ्या बाजूला पसरवून घेतलं. त्यानंतर 5 मिनटं फ्रीजरला ठेवलं. आणि मग त्याच्यामध्ये मला स्टफिंग करायचं होतं कोकोनटचं. तर स्टफिंग नाही केलं तर पूर्ण चॉकलेट भरली तरी चालते, पण मला त्याच्यामध्ये स्टफिंग करायचं होतं. तर मी ते 5 मिनटं फ्रीजरला ठेवलं, त्याच्यानंतर परत बाहेर काढलं आणि अशी कोकोनटची स्टफिंग करून घेतली. तर कोकोनटची स्टफिंग केल्याच्या नंतर त्यावर आपल्याला परत चॉकलेट लावायचं होतं ते पूर्ण पॅक करण्यासाठी. तर हे खूप म्हणजे असं मेसी दिसत होतं, पण मग चॉकलेट आहे तर ते होणारच होतं थोडंफार. आणि असं ते मेल्ट केलेलं चॉकलेट परत ते आपण कोकोनट टाकलं होतं त्याच्यावरतून पूर्ण असं अप्लाय करून घेतलं.
त्याच्यानंतर संध्याकाळी जेवणासाठी थोडंसं लवकरच स्वयंपाकाचं करून घेतलं, कारण संध्याकाळी आरती वगैरे, बड्डे सेलिब्रेशन वगैरे, त्याच्यामुळे एवढा वेळ मिळणार नव्हता आणि आम्हाला बाहेर जायचं नव्हतं त्या दिवशी, कारण घरामध्ये बाप्पा होते आणि नैवेद्य वगैरे तर आपल्याला करायचंच असतो. तर मग आम्ही त्या दिवशी बाहेर जाणं टाळलं. मस्त मस्त माझ्या बर्थडेला पनीर बनतंय. हो, पुलाव. तर हे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे माझ्या बर्थडेसाठी. स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं घरातलं आणि खूप जास्त बिझी होते, त्याच्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही, वेळच नव्हता मला अजिबात. तर आत्ता बड्डेसाठी रेडी झालो आहे आम्ही आणि मुलींना पण आधी रेडी केलं आहे आम्ही सगळे रेडी झालो आहे. मुलींना रेडी केलं आणि ते आरतीसाठी गेलेले आहेत. तर आता येतील तेव्हा त्यांचा लुक तुम्हाला दाखवते. आणि आज मी जो ड्रेस वेअर केला आहे तो खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण हे आहे माझं रक्षाबंधनचं गिफ्ट. माझ्या भावाने जो मला गिफ्ट केला होता तो ड्रेस आहे. तर खूप जास्त स्पेशल आहे आणि खूप छान ड्रेस आहे, मला खूप आवडला आहे. आणि आज आम्हाला खाली सोसायटीच्या बाप्पाची पण आरती करण्याचा मान भेटलाय, तिथे पण आरतीसाठी जायचंय. तर आता माझं घरातलं बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे आवरलं का मग आम्ही खाली जाणार आहे आरतीसाठी. काय तुझ्या हातात नंतर खायचं. स्वरा इंट्रोडक्शन करून दे. त्याला किती हसू येतं एकदम. केवढा हसू येत आहे. तुला काय समजलं? आरव मजा करते तुझी. म्हणून तुला काय समजलं? अननोन पर्सन. उभी राहा दर्शू, उभी राहा. बापरे किती ब्युटिफुल दिसते दर्शू. हसू बी आला आता. हसली आणि मी सांगू नाही तू बर्थडे गाले, तू गेस करायचंय. आरवला माहिती आहे. हे बघ म्हणून बरोबर सांगितलं. अरे ते दर्शू पडेल. तुझा फ्रेंड कुठे गेला? ईशान का?
चालू झाले का एक मिनिट असं आहे ना अरे कॅमेरा लेट पकडते लवकर हे नाही माझ्या नावाने आता अंकलकडे बघा हे माझा आहे तो माझा आहे आलो दादा खतम गणपती बाप्पा